च्या अंदाजानुसार देशातील पश्चिम आणि दक्षिण भागात चांगला मान्सून बरसण्याची शक्यता आहे। तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पुरेसा तर पश्चिम घाट, केरळ, कर्नाटक किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहणार आहे। स्कायमेट या खासगी हवामान अंदाज संस्थेने 2025-26 मान्सून हंगामाचा पहिला अंदाज जाहीर केलाय। स्कायमेटने देशात जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात दीर्घकालीन कालावधीच्या सरासरी 103% पावसाचा अंदाज वर्तवलाय। यामध्ये 5% वाढ किंवा तूट होऊ शकते, म्हणजेच 5% कमी अधिक पावसाचा तफावत गृहीत धरण्यात आली आहे। तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत 165 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय। स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ला नीना या हंगामात कमकुवत होता। तसेच ला नीनाची चिन्ह धुसर होऊ लागली आहेत। वर विपरीत परिणाम करणाऱ्या अल निनोची शक्यता नाही। दोलनावर न्यूट्रल राहणार असल्यानं आणि ला नीना प्रभावी नसल्याने भारतात मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो असा अंदाज सिंह यांनी वर्तवलाय। IOD सकारात्मक असल्याने चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवलाय। मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस राहण्याचा अंदाज सिंह यांनी व्यक्त केलाय। जून महिन्यात मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा 4% कमी असण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात 2% आणि ऑगस्टमध्ये 8% अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच सप्टेंबर महिन्यात 4% अधिक पाऊस पडेल असा अंदाजही स्कायमेटने वर्तवलाय। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।